हॅलो स्टुडंट्स. तर आज आपला हा जो 7 टॉपिक आहे सेल डिव्हिजन, त्याच्यामधला लास्ट पॉईंट आहे आणि आज आपला हा जो टॉपिक आहे तो कंप्लीट होईल. आणि हा जो सेल डिव्हिजन टॉपिक आहे त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या अशा कन्सेप्ट आहेत आणि त्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला MCQमध्ये खूप ह्याच्यामध्ये येऊ शकतात. जसं की नीटच्या एक्झामला वगैरे पण ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत ते येऊ शकतात क्वेश्चन्स ह्याच्यावरती. तर काल काय आपण बघितलं होतं, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन, मिओसिसमधली जी फर्स्ट मिओटिक डिव्हिजन आहे ती बघितली होती. तर त्याच्यामध्ये काय काय होतं, कॅरिओकायनेसिस 1 आणि सायटोकायनेसिस 1 होतं. कॅरिओकायनेसिस 1मध्ये प्रोफेज 1 होती आणि प्रोफेज 1मध्ये परत 5 सबस्टेजेस होत्या. फर्स्ट लेप्टोटीन होती, त्याच्यानंतर सेकंड झायगोटीन, त्यानंतर पॅचिटीन, थर्ड पॅचिटीन होती, त्यानंतर फोर्थ डिप्लोटीन आणि फिफ्थ डायकायनेसिस होती. ओके, तर हे कुठल्या ह्याच्यात होत्या, प्रोफेज 1मध्ये पाहिल्या. त्यानंतर मेटाफेज 1 नंतर ॲनाफेज 1 आणि ॲनाफेज 1 नंतर टिलोफेज. तर टिलोफेज झाल्यावरती काय होतं, जे पहिलं कॅरिओकायनेसिस 1 आहे ते कंप्लीट होतं. आता पुढे काय होतं, कॅरिओकायनेसिस 1 नंतर सायटोकायनेसिस 1 होतं आणि सायटोकायनेसिस 1 कंप्लीट झाल्यावरती काय तयार भेटतं, तर 2 हॅप्लॉईड डॉटर सेल्स आपल्याला भेटतात. आणि मिओसिसमध्ये काय होत होतं, टोटल आपल्याला 4 सेल्स मिळतात. पण इथे आता फर्स्ट मिओटिक डिव्हिजनपर्यंत काय झालं, दोनच फक्त ज्या सेल्स आहेत त्या तयार झाल्यात. तर पुढच्या ज्या 2 सेल्स तयार होतात त्या मिओटिक सेकंडमध्ये होतात किंवा सेकंड मिओटिक डिव्हिजन जी आहे त्याच्यामध्ये होतात. तर जे फर्स्ट मिओटिक डिव्हिजन आणि सेकंड मिओटिक डिव्हिजन ह्यांच्यामधला असणारा जो पिरियड आहे त्याला इंटरकायनेसिस म्हणतात. इंटरकायनेसिस इज अ शॉर्ट फेज बिटवीन मिओसिस 1 अँड मिओसिस 2. In some cases, telophase may not occur and the anaphase directly lead to the prophase of meiosis second. तर इंटरकायनेसिसमध्ये काय होतं, काही वेळेला टिलोफेज होत नाही. फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये टिलोफेज कॅरी आऊट होत नाही. मग तिथे काय होतं, ॲनाफेज जी आहे ती डायरेक्टली मिओसिस सेकंडच्या फर्स्ट प्रोफेजमध्ये कन्वर्ट होते. तर आता इथे आहे सेकंड मिओटिक डिव्हिजन और होमोटायपिक डिव्हिजन. बोथ द हॅप्लॉइड डॉटर cells formed in meiosis 1 undergo meiosis 2 and divide into 4 haploid cells. तर मिओसिसची डेफिनेशन काय आहे, एका पॅरेंट सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात विच हॅविंग हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम. आणि मायटोसिसमध्ये काय होत होतं, एका पॅरेंट सेलच्या 2 पॅरेंट सेल्स तयार होतात आणि त्या कशा असतात, पॅरेंट्सला सेम एकदम एक्झॅक्ट कॉपी असते किंवा आयडेंटिकल असतात, सेम पॅरेंट्ससारखे असतात. तर हे आता सेकंड मिओटिक डिव्हिजनमध्ये काय होतं, तर जे फर्स्ट मिओसिस झाले त्याच्यामध्ये ज्या 2 सेल तयार झाल्यात त्याच्या पुढच्या ज्या 2 सेल आहेत त्या मिओसिस सेकंडमध्ये तयार होतात आणि टोटल आपल्याला 4 हॅप्लॉइड सेल्स मिळतात. द डॉटर सेल्स फॉर्म्ड इन द सेकंड मिओसिस have same number of chromosome as in their parent cells formed in meiosis 1. तर मिओसिस 1मध्ये ज्या 2 सेल तयार झाल्यात त्याच्यामध्ये जेवढा क्रोमोझोमचा नंबर असतो सेम मिओसिस सेकंडमधल्या सेल्समध्ये असतो. हेन्स दिस डिव्हिजन इज कॉल्ड होमोटायपिक डिव्हिजन. तर ह्याला काय म्हणतात, होमोटायपिक डिव्हिजन, म्हणजे सेम असतं म्हणून होमोटायपिक. मिओसिस सेकंड कन्सिस्ट ऑफ कॅरिओकायनेसिस सेकंड अँड सायटोकायनेसिस सेकंड. म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस हे सेल डिव्हिजनमध्ये कुठल्याही प्रकारमध्ये होतच असतं, जसं की न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. तर फर्स्ट आहे कॅरिओकायनेसिस 1, कॅरिओकायनेसिस सेकंड. द कॅरिओकायनेसिस सेकंड कन्सिस्ट ऑफ प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड अँड टिलोफेज सेकंड. बोथ हॅप्लॉइड डॉटर सेल अंडरगो मिओसिस 2 सायमल्टेनियसली. तर फर्स्ट फेज आहे प्रोफेज 2 और प्रोफेज सेकंड.
chromosomes become distinct. Each chromosome consists of 2 sister chromatids held together at centromere. तर क्रोमोझोम्स कसे होतात, पूर्णपणे सेपरेट होतात आणि ज्या 2 क्रोमॅटिड्स आहेत त्या पेअर करतात, अटॅच होतात. सेंट्रिओल डुप्लिकेट मूव टुवर्ड्स अपोजिट पोल अँड फॉर्म एस्टर्स. तर काय होतं, सेंट्रिओल जे आहेत ते 2 पोलला मूव होतात. न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर. तर काय होतं, जे सेम प्रोफेजमध्ये होतं तेच न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो आहे तो डिसॲपियर होतो. त्यानंतर मेटाफेज सेकंड. मेटाफेज सेकंडमध्ये काय होतं, स्पिंडल फॉर्मेशन फॉर्म होतं. म्हणजे स्पिंडल फायबर्स जे आहेत ते फॉर्म होतात. कशासाठी होतं ते स्पिंडल फायबर्स, तर ते जे स्पिंडल फायबर्स आहेत ते क्रोमोझोम्सना किंवा क्रोमॅटिड्सना ओढून घेतात. 2 पोल्स आहेत त्या 2 पोल्सना ओढून घेतात. आणि हे जे स्पिंडल फायबर्स आहेत ते फक्त मेटाफेज आणि ॲनाफेजमध्येच असतात. प्रोफेजमध्ये पण नसतात आणि टिलोफेजमध्ये पण नसतात. पहिल्या फेजला पण नसतात आणि लास्टच्या फेजला पण नसतात. फक्त मधल्या ज्या 2 स्टेज आहेत त्याच फेजेसना प्रेझेंट असतात हे जे स्पिंडल फायबर्स आहेत ते. क्रोमोझोम्स मूव्ह टुवर्ड्स द इक्विटोरियल प्लेन. काय होतं, हे जे क्रोमोझोम्स आहेत ते मधल्या साईडला सगळे मूव्ह होतात. क्रोमोझोम्स आर कनेक्टेड द रिस्पेक्टिव्ह पोल बाय कायनेटोकोरल फायबर. तर कायनेटोकोरल फायबर्स थ्रू काय होतात, हे जे क्रोमोझोम्स आहेत ते स्पिंडल फायबर्सना अटॅच होतात. सम स्पिंडल फायबर्स आर अरेंज बिटवीन सेंट्रिओल प्रेझेंट ॲट अपोजिट पोल. काय होतं, स्पिंडल फायबर्सना जे सेंट्रिओल्स आहेत ते क्रोमोझोम्सचे अटॅच होतात. त्यानंतर थर्ड फेज येते ॲनाफेज सेकंड. सेंट्रोमियर डिवाइड्स अँड these result in the separation of 2 sister chromatid. तर सेंट्रोमियर काय होतं, इथे डिवाइड होतात आणि 2 सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट होऊन त्या दोन्ही साईडला मूव्ह होतात. सेपरेटेड क्रोमॅटिड डॉटर क्रोमोझोम्स आर पुल टुवर्ड्स अपोजिट पोल बाय शॉर्टनिंग ऑफ कायनेटोकोरल फायबर. तर ते जे स्पिंडल फायबर्स आहेत ते छोटे छोटे होत जातात. म्हणजे त्यांनी जे काही क्रोमोझोम्स पकडून ठेवलेले असतात ते पोल्सकडे इझिली अट्रॅक्ट होत जातात त्याच्यामुळे. ॲनाफेज सेकंडमध्ये. त्यानंतर लास्ट फेज कुठची येते, टिलोफेज सेकंड. ॲट ईच पोल डॉटर क्रोमोझोम्स अनकॉइल्ड अँड फॉर्म क्रोमॅटिन नेटवर्क. टिलोफेजमध्ये काय होतं, परत क्रोमोझोमचं जसं होतं तसं स्ट्रक्चर फॉर्म होतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस रिॲपियर होतं. म्हणजे जो डिसॲपियर झालेला असतो, नष्ट होत गेलेला असतो, तो परत फॉर्म होतो. 2 हॅप्लॉइड डॉटर न्यूक्लिआय दस फॉर्म. मग काय होणार आहेत, 2 डॉटर हॅप्लॉइड ज्या काही न्यूक्लिआय असतील त्या फॉर्म होतात. आणि मग काय होणार आहे पुढे, सायटोकायनेसिस. एकदा की न्यूक्लियस 2 सेपरेट झाले की जे सायटोप्लाझम आहे जेली लाईक फ्लूइड, तर ते सेपरेट व्हायला सुरुवात होते. सायटोकायनेसिस सेकंडमध्ये रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड डॉटर सेल. डॉटर सेल्स अंडरगो फर्दर चेंजेस अँड डेव्हलप इंटू गॅमेट. मग त्याच्या काही डॉटर सेल्स असतील त्या परत पुढे काही चेंजेस होतात त्यांच्यामध्ये आणि त्याच्यापासून ज्या गॅमेट सेल्स असतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट सेल, त्याच्यामध्ये कन्वर्ट होतात. इथे डायग्राममध्ये दाखवलं, इथे 2 सेल आहेत, त्या 2 सेलच्या पुढे 4 सेल आहेत त्या तयार होतात. सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस. लास्ट पॉईंट काय आहे त्याच्यामध्ये, तर मिओसिसचं सिग्निफिकन्स काय आहे. मिओटिक डिव्हिजन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड गॅमेट्स. तर मिओटिक डिव्हिजनमध्ये जे काही हे आहेत सेल्स आहेत त्या हॅप्लॉइड गॅमेट्स फॉर्म होतात. जे काही तर हॅप्लॉइड गॅमेट्स फॉर्म होतात. मायटोसिसमध्ये काय होत होतं, डिप्लॉइड सेल्स तयार होत होत्या. इथल्या सेल्स ज्या तयार होतात त्या कशा असतात, हॅप्लॉइड असतात, म्हणजे सिंगल असतात. इन द ॲब्सेन्स ऑफ मिओसिस द नंबर ऑफ क्रोमोझोम वूड डबल अँड क्वाड्रपल अँड दीज रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ मोनोस्ट्रॅसिटीस. तर ह्याच्यामध्ये काय होतं, मिओसिस जर झालंच नाही तर त्याच्यामुळे काय होईल,
जो क्रोमोझोम नंबर आहे तो डबल होईल किंवा त्याच्यापेक्षा पण डबल होईल आणि मग काय होणार, त्याच्यामुळे ॲबनॉर्मल ज्या काही सेल्स आहेत त्या फॉर्म होऊ शकतात. त्याच्यामुळे मिओसिस खूप इम्पॉर्टंट आहे. इट मेंटेन्स द कॉन्स्टंट नंबर ऑफ क्रोमोझोम इन अ गिवन स्पेसेस अक्रॉस जनरेशन. तर जो काही क्रोमोझोमचा नंबर आहे तो सेम प्रत्येक जनरेशनमध्ये कॅरी फॉरवर्ड होतो मिओसिसमुळे. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल ड्युरिंग क्रॉसिंग ओव्हर रिझल्ट इन जेनेटिक व्हेरिएशन विच आर द रॉ मटेरियल फॉर इव्हॉल्युशन. तर जे काही जेनेटिक मटेरियल आहे, जे की पॅरेंट्सकडून चाइल्ड्सकडे जाणारे जे काही कॅरेक्टर्स असतील किंवा जे काही चाइल्ड्स असतात ते कसे दिसतात, पॅरेंट्ससारखे, मदरसारखे पण थोडेसे दिसतात आणि फादरसारखे पण थोडे कॅरेक्टर्स असतात. तर ते जे काही कॅरेक्टर्स आहेत ते त्या दोघांमधले कॅरेक्टर्स 50-50% येतात आणि ते दोघांचे मिळून जे काही चाइल्ड असेल ते तयार होतात. त्याच्यामुळे काय होतं, तर ते पॅरेंट्सना सिमिलर थोडेफार असतात आणि त्याच्यामध्ये काय होतं, काही वेळेला थोडे जे काही चेंजेस येतात ते चेंजेस कशामुळे येतात, तर तिथे क्रॉसिंग ओव्हर होतं. म्हणजे दोन कॅरेक्टरचं मिक्सिंग होऊन त्याच्यापासून तिसरं कॅरेक्टर तयार होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होऊन तिथे नवीन रिकॉम्बिनेशन्स असतील ते सुद्धा फॉर्म होऊन व्हेरिएशन्स तिथे तयार होतात. ओके, तर हा जो आपला टॉपिक आहे सेल डिव्हिजन हा इथे आज कंप्लीट झाला. ओके.